ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत 30 या सर्कल मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण प्रवीण बनकर यांच्या माध्यमातून आणि मिळते एक धावे चेंडूवरती या एका धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणाऱ्या बापसाई संघाची धावसंख्या आहे 1 समीर दादा यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्या नुकतीच मॅन ऑफ द मॅच देखील मिळाली आहे नक्कीच आय थिंक 1000 रुपयांचं कॅश प्राइज होतं आणि इनफिल्डच्या वरून खेळतायत चांगला स्ट्रोक आपण पाहतोय टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट सचिन टेंबे आणि अनिकेत ही जोडी आपण पाहतोय मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती आहेत धावसंख्या आहे 3 षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या बापसाई या संघाची बिनबाद 7 कॉल केलेला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक पाहिला गेलं तर हे दुसरं सुरू आहे ऑन साइडला फटका चांगला परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत एलिव्हेशन नाहीये प्रवीण बनकरी डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज सचिन टेंबेचा खेळ लागतोय हा पहिला मोठा धक्का बापसाई संघाला सचिन टेंबे बॅक टू द पवेलियन
अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानं राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं या चेंडूवरती. विकेट देखील मिळवली आहे शुभमने. शुभम टू शुभम हे कॉन्टेस्ट आपण पाहतोय, कारण की स्ट्रायकिंगला बॅट्समन देखील शुभम आहे आणि गोलंदाज देखील शुभम आहेत. हाफ ट्रॅकर वी शेप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद शुभम. बॅक टू द पवेलियन. ₹400 पारितोषिक येत आहे. नक्कीच आदरणीय दीपक दादा म्हारसे यांच्या माध्यमातून गोलंदाज शुभम साठी. खरं अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत, कारण की मंगेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी ₹1000 आणि दीपक दादा म्हारसे साहेबांकडून देखील तिन्ही समालोचकांसाठी ₹500 पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. सामना सुरू आहे. गावदेवी कांबा आणि बापसई या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये आमने सामने आहेत. नेक्स्ट मॅच आहे वसत विपक्ष रुंदे. या दोन संघांमध्ये सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. सागर काहीतरी सूचना करतायत. आय थिंक फिल्डिंग व्ह्यूवर असणार ते. यस, कारण की लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मिड विकेटला भाग्येश आहेत. नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरला भाग्येश आहेत. मिस्टायमिंग स्ट्रोक सागर आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झाला बाद आणि शुभमने या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केलेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज शुभम. इम्प्रेस केलंय. आताच नुकतीच झालेली स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये देखील शुभमने इम्प्रेस केलं होतं. 3 विकेट घेतले होते. अवघी 1 धाव खर्च केली होती. तो शुभम आपण पाहतोय याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकची संधी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 8 धावा. शुभमची गोलंदाजी आवडली असेल तर शुभम साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या 1 धावेचं षटक फेकलंय आणि ओव्हर हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे आणि ती 1 धाव देखील लेग बाईटच्या स्वरूपात आली आहे. त्यामुळे एकही धाव बॅटने आली नाहीये या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय गावदेवी क्रिकेट संघ कांबा या संघाने. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन योगेश शेठ बनकरी आहेत. आपल्या व्यासपीठावरती त्यांचे मोठे बंधू 10-11 सरकार छगन शेठ बनकरी साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने छगन शेठ बनकरी साहेबांचा 10 नोव्हेंबरला वाढदिवस असतो आणि योगेश शेठ बनकरी यांचा 26 नोव्हेंबरला वाढदिवस असतो. गोलंदाज आहेत राज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत आहेत, जे सलामीला आलेत बॅटिंग करण्यासाठी. संघर्ष सुरू आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय बाळा सरांचा आणि येईल अवांतरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. लाख मोलाचं आयोजन, कारण की पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय. गॅप भरपूर मोठी. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
मंडळ कांबा आयोजित कांबाकर चषकाचं हे पहिलं वर्ष आहे आणि असं वाटत नाही ज्याप्रमाणे आयोजन केलंय ट्रॉफीज तर भरपूरच सुंदर आहेत. लाऊड अपील करतायत LBW ची आणि पाहावं लागेल तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. रनआउट साठी पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. OUT फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय बापसई संघाची. पहिल्या षटकामध्ये 7 धाव बनवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या एका धावेचं षटक हाताळलं आणि या षटकामध्ये राज देखील विकेट मिळवतोय. सांघिक यश आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. क्या बात है प्रचंड वेग आहे राजच्या गोलंदाजीमध्ये. ज्याप्रमाणे अनिकेत शुभमने गोलंदाजी केली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. या तिसऱ्या षटकामध्ये चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक आपण पाहतोय. या षटकामध्ये राज करतोय. अजून एक चांगला चेंडू राईटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत आणि इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. कांबा प्रीमियर लीग आपण पाहिलं असेल. कोणती प्रीमियर लीग म्हटलं तर एक चांगलं व्यासपीठ असतं यंग टॅलेंटेड खेळाडूंना आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे अनेक खेळाडू घडलेले आहेत या कांबा संघामध्ये. गावदेवी कांबा आणि आज चलो शिर्डी 11 कांबा हे दोन संघ आपण पाहिले. क्या बात आहे परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि सलगचा आलाय हा चौथा डॉट बॉल. एक रनआउट आहे त्यामध्ये. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय गावदेवी कांबा संघाने. पुन्हा एकदा ऑन साइडला स्टीअर करतायत. बॉटम हँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये. पाहावं लागेल पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आणि तिसरे पंच आपण पाहतोय शफीक अन्सारी सर आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि निर्णय आपण पाहतोय पेंडिंग आहे. धाव पूर्ण झाली की नाही ते आपण पाहूया. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नॉट आउट आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 15. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15 धावा धावफलकावरती. 5.00 सरासरीने या धावा बनवल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये 15. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. परंतु मी कौतुक करेन गावदेवी कांबा संघाचं. साहिल भोईर येत आहेत या अंतिम षटकामध्ये. अनिकेत शुभम आणि राजने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे या पहिल्या 3 षटकांमध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज अनिकेत आहेत जे सलामीला आलेत बॅटिंग करण्यासाठी.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, हाफ ट्रॅकर हा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. अंतिम षटकाची सुरुवात देखील खूप चांगली केली आहे साहिल भोईरने. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 15 धावा. जो संघ जिंकेल तो संघ कांबाकर चषकाच्या थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. कारण की दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये बिग बॅटल आपण पाहतोय. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. वसत आणि रुंदे दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. साहिल, क्या बात आहे, आउटस्टँडिंग गोलंदाजी. पुन्हा एकदा लाईन खराब आहे हे सांगत असताना अविनाश टेंबे सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 व्हाईट चेंडू फेकलेत. ऑन साइड ला बिग हिट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइट हिट, ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. या अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय अनिकेतला. जो अनिकेत संघर्ष करत होता, सलामीला येऊन अजूनही खेळपट्टीवरती तो खेळतोय. आतापर्यंत 4 फलंदाज गमावले 23 या धावसंख्येवरती. हाफ ट्रॅकर शॉर्टम पुल केला डीप मध्ये. फिल्डर क्या बात है, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, कार्बन कमाल कॅच पकडलीये प्रवीण बनकर यांनी. आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद अनिकेत. बॅक टू द पवेलियन. बॅट्समन येत आहेत उमेश. रुंदे संघाची संगणक आपण टॉस साठी या. यावेळेस बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. बिग बॅटल पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. कारण की जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा लाईन खराब आहे सांगत असताना पंच अविनाश सरांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत 4 व्हाईट चेंडू फेकलेत साहिल भोईर यांनी. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी करताय साहिल भोईर. आणि पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल आणि एक धाव पूर्ण होईल का? फलंदाज झाला बाद आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम. आपटीकर चषकाचे प्रमुख आयोजक सचिनदादा शिसवे यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झालाय. धावसंख्या 25 आहे. 25 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ट्वेंटी 26 धावा धावफलकावरती आहेत. खराब गोलंदाजी. 5 चेंडू व्हाईट चेंडू फेकलेले आहेत आणि हा 6वा चेंडू
नक्कीच वाईट चेंडू येईल का आणि धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया आपण. पंचांचा इशारा येतो वाईट +2 मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा. काय घडतं मैदानावरती? ज्या गोलंदाजांनी अनिकेत असेल, शुभम असतील, राज असतील यांनी इम्प्रेस केलं होतं, परंतु साहिल खराब गोलंदाजी करतोय. 6वा वाईट चेंडू फेकलाय. हातावरती नियंत्रण नाहीये. दिशाहीन गोलंदाजी करतायत साहिल. 29 आणि अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 35. 2 चेंडू शिल्लक. या मॅच मध्ये वापसी केली आहे. बापसाई संघाने फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केले, खराब क्षेत्ररक्षण. जणू काय या फटक्याचे चटके लागलेत. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. तीन षटकांमध्ये फक्त 15 होत्या आणि धावसंख्या आहे 39. 5 चेंडू फेकले, 24 धावा. खर्च करतोय गोलंदाज साहिल. जे कमावलं होतं अनिकेत, शुभम आणि राजने ते गमावलंय मी तर म्हणेन साहिलने. खरपून समाचार घेतलाय आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, फुलटॉस चेंडू होता. पंचांचा निर्णय नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे, परंतु त्याला चॅलेंज केलेला आहे ते म्हणजे बापसाई संघाने आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच नक्कीच उपस्थित आहेत. खराब गोलंदाजी केली आहे. आपण चेक करतोय. थोडासा वेळ नक्कीच आपण घेतोय कारण की अत्यंत क्लोज डिसिजन आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. त्यामुळे प्रत्येक टीमला देखील एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण पाहतोय. चलो शिर्डी ग्रुप, आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा, स्वर्गीय पांडुरंग शेठ ठाकरे बैलगाडा संघटना, जय भवानी मित्रमंडळ कांबा, शिव नवतरुण मित्रमंडळ कांबा, शिव छत्रपती प्रतिष्ठान कांबा, पावशेपाडा, पठारपाडा, 5वा मेल, नानेपाडा आणि वाघेरापाडा आणि या संपूर्ण पंचकृषी मधील जे सर्व मान्यवर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं देखील इथे मुलाचं सहकार्य आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच निर्णय कळवत आहेत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 39. या मॅच मध्ये वापसी केली आहे बापसाई संघाने. अंतिम षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि हे फलंदाज होईल बाद आणि पहिल्या 4 षटकांच्या
समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40 आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जिप्सम ग्रुप कांबा यांच्याकडून देखील विशेष सहकार्य आहे आणि मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. धावसंख्या आहे 40 आणि 41 धावांचं टार्गेट सेट केलेलं कांबा या संघासमोर. विनंती आहे एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. सकाळपासून त्यांची उपस्थिती आहे या स्पर्धेसाठी. त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा देखील पार पाडला या क्रिकेट स्पर्धेचा. 4 षटकांचा सामना असेल. आई गावदेवी स्पोर्ट्स रुंदे विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब वसत. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे वसत या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अजय टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? 4 षटकांचा सामना आहे. समोर रुंदे संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? त्यांना कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. कल्याण ग्रामीण मधील ही नामवंत स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं वर्ष आहे कांबाकर चषकाचं, परंतु ज्याप्रमाणे आयोजन केलंय असं वाटत नाही की हे पहिलं वर्ष आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? सर्वात चांगलं आयोजन केलं, एकदम चांगलं आहे. तर नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? बॅटिंग. मनासारखं झालेलं आहे. 4 षटकांमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा प्रयत्न असेल 60 ते 70 धावा बनवा. KGPL चे हे ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा कांबाकर चषक आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप चालली आहे आणि अशीच चालली तर खूप मजा येईल. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून माहिती दे टॉस जिंकलाय जय हनुमान वसत या संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इन्व्हाइट केलेलं आहे आई गावदेवी स्पोर्ट्स रुंदे या टीमला बॅटिंग करण्यासाठी. सामना असेल 4 षटकांचा आणि विद्यमान सामना सुरू आहे. बापसई विपक्ष गावदेवी कांबा या 2 संघांमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांमध्ये 10.25 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील गावदेवी कांबा संघाला. आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे बंधुतुल्य समालोचक, व्हॉइस ऑफ वरप, व्हॉइस ऑफ कल्याण प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थैंक यू सो मच. 41 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतो. एका बाजूला संघ आहे गावदेवी कांबा, दुसऱ्या बाजूला बापसी. असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. बस पंख ही काफी नहीं है आसमानों के लिए, हौसले भी होने चाहिए बड़ा टार्गेट चेस करने के लिए. इथे आपण पाहतोय 2 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर चेजिंग करावी लागेल आणि चेजिंग करायची असेल तर पहिल्या चेंडू पासून मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. परंतु ती मोठी फटकेबाजी होईल की समोरचा संघ वर्चस्व गाजवेल येणारे 4 षटक आपल्याला सांगून जातील. बॉलिंग मार्क वरती सूरज आहे, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती मागच्या मॅचचा हिरो
स्ट्रायकर एंड वरती भागेश. पहिला चेंडू फटका चांगला आहे. वेट वॉच अँड देन डिलिव्हर. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडू वरती पहिला तडाखा, पहिला ब्लास्ट हा ब्रँडेड चौका. माध्यमातून भागेशसाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यासोबतच इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लावलाय मॅप आणि शोधला गॅप. गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत. 4 धाव्यांसाठी बॉल सीमा पार. मॅच मध्ये 49 धाव्यांची अतिशय कामगिरी, नाबाद कामगिरी पाहायला मिळाली होती. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय अगदी त्याच प्रकारे तोच मोमेंटम भागेश करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात भागेशच्या बॅट मधून. टीमची टोटल 8 या आकड्यावरती आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. किस्मत भी बहादुरों का साथ देतीये असं आपण म्हणू शकतो. इथे संधी मिळाली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि त्याला अनुषंगून 1 धाव कंप्लीट होतीये. स्ट्रायकर एंड वरती योगेश बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. आणि वरपगावचे उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व असलेले पंडित शेठ मस्कर यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 3535 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी होती. चेंडू गुड लेंथ वरती हिट होतोय. त्यानंतर अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान होतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं 38 सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. मिड विकेट आणि लॉंग ऑन. उलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. हा 3रा चौकार येतोय या षटकामधील फलंदाज योगेश बनकरी यांच्या बॅट मधून. षटक क्रमांक मार्गस्थ पहिला आणि या पहिल्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवत असताना सध्याच्या स्थितीला आहे गावदेवी क्रिकेट संघ कांबा. 13 धावा धावफलकावरती 3 चौकार 1 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळतीये. यावेळेस बॅकफुटला आले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक 2रा चौकार येतोय. योगेश बनकरी ब्रँडेड ट्रेडमार्क स्ट्रोक. टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलीये बिनबाद 17 धाव फलकावरती. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या मॅचचा विचार केला गावदेवी कांबा संघाचा तर त्यामध्ये देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 अशी धावसंख्या होती. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय बिनबाद 17 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती अनिकेत पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. इंडिव्हिज्युअल योगेश बनकरी यांच्या बॅट मधून 3 चेंडू फेस करत असताना 8 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला भागेशच्या माध्यमातून 300च्या स्ट्राईक रेटने 3 चेंडूंमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 9 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. फील्ड रिस्ट्रिक्शन ज्या मात्र ओपन होत असताना पाहायला मिळतील. आउटसाइड सर्कल आपल्याला 5 प्लेयर जे मात्र डीप मध्ये पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट असेल, काऊ कॉर्नर असेल, त्यानंतर लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल आणि एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये पॉइंट, थर्ड मॅन, फाइन लेग, स्क्वेअर लेग.
यावेळेस चांगला फटका आहे, डाऊन दी बॉल फिल्डर येतात, कॅच पकडली जातीये, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला, विकेटचं पतन होतोय, पहिला झटका लागतोय आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा या संघाला. फलंदाज भागेश शिके संपुष्टात. भागेश बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर सागर बनकरी आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती सागर येतात. 17 आकड्यावरती पहिला झटका जो मात्र बसत असताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती अनिकेत आहे. इनसाइड दी सर्कल पॉइंट पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. थर्ड मॅन आणि फाइन लेग पाहायला मिळतो. यावेळेस पायांचा वेग घेणारे चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा झटका बसतोय. यावेळेस आई गावदेवी क्रिकेट येतो. अनिकेत विरुद्ध अनिकेत असं बॅटल सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऑन हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळेल. अनिकेत असेल पहिली हॅट्रिक कंप्लीट होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. लेग स्टिंगला सोडणारा चेंडू पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं आणि या दुसऱ्या षटकामधील कमबॅकची गरज होती आणि तो कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय संपूर्ण बापसे या संघाच्या माध्यमातून. 41 धावेचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात आलंय आणि पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी होत होती, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय बापसे संघाने. यावेळेस देखील वाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल येत आहेत. याआधी बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्या होत्या. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात. सातत्याने कधी चेंडू कधी मॅच जी मात्र आपल्याला बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते, कधी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने याची मात्र मॅच झुकताना पाहायला मिळते. सातत्याने करवड बदलते ही मॅच. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता. लंगदबी चेंडूला स्टिअर करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्हाला 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील. त्यावेळेसच तुम्ही चेजिंग करत असताना कुठेतरी प्रेशर स्वतःवरती ठेवणार नाहीत. परंतु जर 20च्या आत 2 षटकांमध्ये धावसंख्या असेल तर मात्र चेजिंग करत असताना कुठेतरी दमछाक होऊ शकते कांबा संघाला. इथे खुलवट टप्पाचा चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 14 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज. 9ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची, या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायचे. बघा थोडस स्पीडअप करायचे. 4:30 वाजलेत. अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे. विनंती असेल थोडस स्पीडअप करा. 14 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. 9ची आस्किंग गती सध्याच्या स्थितीला.
इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट केलं पार्किंग प्लॉट मध्ये. गेंदबाजने दिया मोकर, बल्लेबाजने मारा एक बहात्तरीन छक्का. योगेश बनकर यांच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड षटकार. बनकरी हे नाव मैदानाच्या आतमध्ये होतो. त्या वेळेस धावा किती असू द्या, त्यावेळेस धावा बनताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण योगेश आणि धावेचं नातं हे खूप जवळचं. योगेश आणि विजयाचं नातं हे खूप जवळचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. योगेश बनकरी जे मात्र स्ट्रायकर एंड वरती आहेत. षटकार पाहायला मिळतो, बाहुबली म्हणून त्यांची ओळख आहे. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षट क्रमांक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 26 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू 7.50 सरासरीने 15 धाव्यांची गरज असेल. एका बाजूला बापसे संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा, असे 2 मातब्बर दिग्गज संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. चला टीम आयडल घ्यायचं नाहीये, विनंती असेल बापसे टीम आपण टीम आयडल घ्यायचं नाही. अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळते योगेश बनकरी यांच्या बॅट मधून. इंडिव्हिज्युअल 2 चौकार 1 षटकार. चला टीम आयडल घ्यायचं नाही, पंच टीम आयडल घेऊन देऊ नका. बापसे टीम आयडल घ्यायचं नाही. शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. सातत्याने उल्लेख करतोय तरी देखील तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. शेवटचा ऑफिशियल पुकार आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला दिला जात आहे. येणारी 12 चेंडू 15 धाव्यांची गरज असं म्हटलं जातं कि जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. आतापर्यंत 2 षटकांमध्ये 26 धावा आल्या असतील, परंतु या 2 षटकांमध्ये 15 धावा मला डिफेंड करायचे आणि ही मॅच विजयी व्हायचे. असं जर तुम्ही कुठेतरी मनामध्ये ठेवलं तर मात्र मॅच मध्ये तुम्ही पुन्हा एकदा वर्चस्व गाजवू शकाल. परंतु तो आत्मविश्वास, ती जिद्द, ती चिकाटी तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. समीकरण येणारे 12 चेंडू 15 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंड वरती अनिकेत बेलवले, नॉन स्ट्रायकर एंड वरती योगेश बनकरी, तर बॉलिंग मार्क वरती अभिषेक पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल जजमेंट पाहायला मिळतोय, चांगला आहे. आणि त्यानंतर धक्का बसलाय, विकेटचं पतन होतोय. फलंदाज होईल बाद. झटका लागतोय तिसरा. अनिकेत बेलवले बॅक टू दी पवेलियन. एका बाजूला योगेश बनकरी, दुसऱ्या बाजूला अनिकेत इंदुलकर. कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 4 ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट चा किताब पटकावलेला अनिकेत इंदुलकर स्ट्रायकर एंड वरती असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश बनकरी जे मात्र कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 मध्ये मॅन ऑफ द सिरीज त्यांना देखील मिळाली होती. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू बॉडीला ब्रश होत असताना आपण पाहू शकतो. एक धाव जी मात्र एकवटली जातीये सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल 27. येणारे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धाव्यांची गरज असेल. मी म्हटलं होतं कमबॅक होऊ शकतो. कमबॅक गरजेचं आहे. तुम्ही जर कमबॅक केलं तर इथे मात्र हा सामना तुम्ही जिंकू शकता. कारण मोमेंटम तुम्ही तुमच्या बाजूने करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही मोमेंटम तुमच्या बाजूने करता, समोरच्या संघ हवेच्या झोक्याने पत्त्याचं गळ ढासावा अगदी त्याप्रमाणे ढासताना पाहायला मिळतो. यावेळेस सिंगल धाव झाली कंप्लीट. बॅकिंगला आलेत प्लेयर, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार चुका होत असताना पाहायला मिळतील. कारण म्हटलं जातं कड़ी से कड़ी मिल जाए तो जंजीर बनती है, और किस्मत से किस्मत मिल जाए, मेहनत से मेहनत मिल जाए तो तकदीर एंड चैंपियन टीम बनती है.
इथे आपण पाहतोय मिसफिल्ड पाहायला मिळतीये आणि त्याला अनुषंगून जिथे एक धाव पाहिजे होती तिथे 2 धावा येत आहेत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार. येतोय षटकार. फलंदाज योगेश बनकरी यांच्या बॅट मधून. बाजूला संघ आपण पाहू शकतो बापसे, इथं दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ कांबा पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल सरळ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला फटका आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. यांच्या माध्यमातून दिलं जाते का मला बाहुबली म्हटलं जातं, का मला रन मशीन म्हटलं जातं. अगदी त्यांच्या माध्यमातून ती स्टेटमेंट सध्याच्या स्थितीला दिली जाते. 7 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. इथे 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय आईगावदेवी क्रिकेट संघ कांबा या संघाने. अभिनंदन आईगावदेवी क्रिकेट संघ कांबा. हार्ड लक, टफ लक बापसे टीम. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण लाईन अप करायचंय, शेक हँड करायचे आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. थँक्यू. लावून घ्यायची आणि रुंदे टीम सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा.